हिंदुत्वाची शेरणी म्हणून गेल्या काही दिवसात नवनीत राणांना भाजपनं नावारूपाला आणलं। पण नवनीत राणांनी भाजपच्या सोबत डबल गेम खेळण्याचा प्रयत्न केला। पक्षाच्या प्रचाराच्या सोबतच त्यांनी आपल्या पतीच्या पक्षाचा सुद्धा प्रचार सुरू केला। दोन्ही दगडांवरती पाय ठेवून राजकारण खेळण्याचा नवनीत राणांचा हा सगळा डाव भाजपच्या लक्षात आला आणि त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी हे काही न रुचलेलं असल्यामुळे तोंडावर राणांना खडेबोल सुनावले। नवनीत राणांना बावनकुळेंनी सुनावलं। शेवटी कमळ आहे आणि कमळाविरुद्ध केलेला प्रचार हा कधीही कुणाला मान्य होत नाही। नवनीत राणांची सारवासारव। मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे। जो प्रामाणिक कमळ सोबत आहे त्याच्यासोबत नवनीत राणा प्रामाणिक आहे। अनिल बोंडेंकडून भगव्याची आठवण। मत सगळ्यांना मागाल तर फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे मागा। एक वेळा जर का हा भगवा घातला आहे तर जुनं विसरून जा। नवनीत राणांचा पलटवार। अरे भगवे का रंग इतना फीका नहीं है कि 4 दिनों के लिए भगवा बेचकर किसी और का काम करेंगे, पर जो भगवे के साथ बेईमानी किया उसको भी छोड़ने वाले नहीं है, इतना याद जरूर रखना। खरं तर हे तिन्ही नेते एकाच पक्षात आहेत। तसंच एकाच मंचावरून त्यांनी भाषणही ठोकलं। पण या भाषणावेळी त्यांच्या शाब्दिक जुगलबंदी रंगली। एकीकडे त्यांनी भाजप उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं, तर दुसरीकडे माजी खासदार नवनीत राणांना मंत्री बावनकुळे आणि खासदार अनिल बोंडेंनी जाहीर कानपिचक्या दिल्या। ही जुगलबंदी रंगण्याला कारणीभूत ठरलाय नवनीत राणांनी रविवारी केलेला प्रचार। नवनीत राणा यांनी अमरावती पालिका निवडणुकीसाठी आधी मुख्यमंत्र्यांसोबत भाजप उमेदवारांचा प्रचार केला। त्यानंतर फडणवीसांची पाठ फिरताच राणांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला। अमरावती पालिका निवडणुकीत भाजप आणि नवनीत राणांचे पती रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं युती केली। पण भाजपनं युवा स्वाभिमानी पक्षाला केवळ 6 जागा दिल्या, तर युवा स्वाभिमान पक्षानं तब्बल 34 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले। त्यामुळे इथं युती असूनही नसल्यासारखी आहे। त्यांनी इतक्या सीट टाकलेल्या आहे की आता ती जी आमची युती झालेली आहे ती युती आता किती नैसर्गिक राहील, किती ती जी काही वस्तुयुती आहे त्याच्या आधारावर चर्चा केली। नैसर्गिक युती व्हावी असा विचार केला होता। आम्ही तशा जागाही सोडलेल्या त्या ठिकाणी कमळाचा काही उमेदवार टाकला नाही। पण रवी राणाजी यांनी अनेक ठिकाणी कमळाचे विरुद्ध उमेदवार टाकले आहे, तर त्यांनी ते नको टाकायला पाहिजे होते असं आमचा अपेक्षा होती। शेवटी त्यांनी त्याच्या पक्षाचा निर्णय करायचा आहे, त्यांच्या पक्षाचा निर्णय मी करू शकत नाही। नवनीत राणा भाजपात असल्या तरी त्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतायत आणि हीच बाब भाजप नेत्यांना खटकली आहे आणि प्रचार सभेत त्याचे पडसाद उमटले। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी नवनीत राणांना कानपिचक्या दिल्या, त्यावर राणांनी सारवासारव केली। मी वारंवार सांगतोय, कुठल्याही वरिष्ठ कनिष्ठ मध्यम कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जिकडे उभा आहे त्याच्या विरुद्ध कुठलाही प्रचार करू नये। त्या कार्यकर्त्याला निवडून आणण्याकरता तन मन धनाने मदत केली पाहिजे। शेवटी कमळ आहे आणि कमळाविरुद्ध केलेला प्रचार हा कधीही कुणाला मान्य होत नाही। किती मोठा व्यक्ती असेल, देशातला, राज्यातला, ग्रामीणमधला, शहरामधला, तो कधीही कमळाच्या विरुद्ध प्रचार केलेला कुणालाही मान्य नाही, ते मान्य होतही नाही। आमचा पक्ष खूप मोठा आहे। भारतीय जनता पार्टी सगळ्यात बिगेस्ट लार्जेस्ट पार्टी आहे पूर्ण देशामध्ये आणि मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे। जो प्रामाणिक कमळ सोबत आहे त्याच्यासोबत नवनीत राणा प्रामाणिक आहे। काही तुमच्याच पक्षातल्या काही कार्यकर्त्यांनी, काही नेत्यांनी पालकमंत्र्यांकडे तुम्ही युवा स्वाभिमानचं काम करत होता, कारण भाजपच्या आता उमेदवारांच्या या प्रभागामध्ये सुदगिरणीमध्ये स्वाभिमान आणि बीजेपी भारतीय जनता पार्टी युतीमध्ये आहेत। आता प्रचार करण तुम्ही पाहता, गल्ल्या गल्ल्यामध्ये पदयात्रा काढत आहे आणि छोटे इलेक्शन असलेही सरी आम्ही भारतीय जनता पार्टीला डेडिकेटेड आहे। तर बावनकुळेंप्रमाणेच खासदार अनिल बोंडेंनीही नवनीत राणांना भगव्याची आठवण करून देत निशाणा साधला। स्टेजवरच्याही सगळ्यांना सांगतो, सगळ्या उमेदवारांना सांगतो की मत सगळ्यांना मागाल तर फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे मागा। एक वेळा जर का हा भगवा घातला आहे तर जुनं विसरून जा।
माझा सख्खा भाऊ जरी उभा असता, शिवसेनेवर उभा असता, कोणत्या दुसऱ्या पक्षावर वायएसपीवर उभा असता, राष्ट्रवादीवर उभा असता, अजित पवारवर उभा असता, काँग्रेसवर उभा असता, कोणत्याही पक्षावर उभा असता, तरी मी भगव्याला प्रामाणिक राहील. लोकसभामध्ये जेव्हा बरेचशा लोकांनी बाहेर निघून लोकसभामध्ये कमळाचा विरोध केला, मी एक गोष्टी सांगते, कमळाचा दुपट्टा घातलाय, कमळामध्ये राहून कमळाचा विरोध केला तर त्याला सोडणार नाहीये, एवढं लक्षात ठेवा. कोणी असेल मग, आमचे नेते आमच्या समोर बसलेले, आमच्या मंचावर बसलेले आहेत, त्यांना सुद्धा मी हेच विनंती करत, ज्यांनी ज्यांनी जेव्हा जेव्हा काम केलं त्यांच्या विरोधात आपल्याला काय करायचं आहे ते खुलेआम है. अरे भगवे का रंग इतना फीका नहीं है कि 4 दिनों के लिए भगवा बेचकर किसी और का काम करेंगे, पर जो भगवे के साथ बेईमानी किया उसको भी छोड़ने वाले नहीं है, इतना याद जरूर रखना. नवनीत राणा आणि रवी राणा हे पती पत्नी वेगवेगळ्या पक्षात आहेत आणि त्यामुळे पालिका निवडणुकीत नवनीत राणा भाजपच्या ऐवजी पतीच्या पक्षातील उमेदवारांचा प्रचार करत असल्याचं चिन्ह आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी नवनीत राणांना खडे बोल सुनावलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अमरावती.